मुरगुड नगरपालिकेच्या निवडणुकीसाठी सलग 3 दिवस कोणताही अर्ज दाखल झाला नव्हता। मात्र चौथ्या दिवशी तब्बल 12 जणांनी आपले अर्ज दाखल केले आहेत। यामध्ये शिवसेना, भाजप आणि राष्ट्रवादी काँग्रेसकडून अर्ज दाखल करण्यात आले। अर्ज भरत असताना इच्छुकांबरोबरच त्यांच्या समर्थकांनी मुरगुड नगरपालिका परिसरामध्ये मोठी गर्दी केली होती। आज भाजप पक्षाकडून नगराध्यक्ष पदासाठी मुरगुडचे माजी नगराध्यक्ष प्रवीणसिंह पाटील यांच्या पत्नी सुहासिनी देवी पाटील यांनी तर शिवसेना पक्षातर्फे ॲडव्होकेट रेखा भोसले यांनी अर्ज दाखल केले। दुसरीकडे भाजपकडून शुभांगी नंदकुमार दबडे, राष्ट्रवादीकडून बजरंग सोनोले, नामदेव अनंत बांदिगरे, भाजपकडून सत्यजित अजितसिंह पाटील, शिवसेनेकडून शिवाजी विठ्ठल चौगले, भाजपकडून संजय ज्ञानदेव मोरबाळे, अपक्ष म्हणून समाधान नारायण गोरुले, भाजपकडून अभिषेक दत्तात्रय पाटील, तर शिवसेनेकडून सुरेखा पुंडलिक लोकरे, अनिल धोंडीराम राऊत, राष्ट्रवादीकडून रणजित सुनील मगदूम, शिवसेनेतून पंकज आनंदा मेंढके यांनी अर्ज भरले असून अद्यापही अंतिम युती घोषित झाली नसल्याने एकाच वॉर्डातून एकाच पक्षाच्या 2 इच्छुकांनी अर्ज भरल्याचं दिसून आलं। आज दिनांक 13 नोव्हेंबर रोजी मुरगुड नगरपालिकेच्या निवडणुकीच्या निमित्तानं भारतीय जनता पक्षाच्या वतीनं नगराध्यक्षपदाच्या उमेदवार सौभाग्यवती सुहासिनी प्रवीणसिंह पाटील यांचा अर्ज आम्ही आज भरलेला आहे। त्याचबरोबर आज तारखेपासून आमच्या भारतीय जनता पक्षाच्या वतीनं अर्ज भरायला सुरुवात झालेली आहे आणि भविष्यात हा निकाल हा सुद्धा भारतीय जनता पार्टीच्या बाजूने लागणार आहे, यात काय शंका बाळगायचं कारण नाही। महिलांना नवीन रोजगाराची संधी उपलब्ध करून त्यांना स्वावलंबी करणार आहे। सर्व मतदारांचे सर्व प्रलंबित प्रश्न मार्गी लावणार आहे। स्वर्गीय सदाशिवराव मंडलिक साहेबांचे आचार आणि विचार अखंडपणे यापुढेही सुरू ठेवण्याचा आमचा मानस आहे आणि त्यासाठी हा उमेदवारी अर्ज मी दाखल केलेला आहे। त्यास मतदारांचा प्रचंड प्रतिसाद मिळेल अशी अपेक्षा मी व्यक्त करते आणि असा विश्वास मला आहे। माघारीच्या दिवशीच युतीचे चित्र स्पष्ट होणार आणि त्यानंतर निवडणूक दुरंगी होणार की बहुरंगी हे पाहावं लागेल। केके न्यूज साठी कागलहून ओंकार पोद्दार।